नमस्कार मित्रांनो, आपल्या घरात काही झाडं अशी असतात जी फक्त शोभेसाठी नसून घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जातात. त्यापैकी एक म्हणजे स्नेक प्लांट. आजकाल जवळपास प्रत्येक घरात, ऑफिसमध्ये किंवा दुकानात स्नेक प्लांट दिसतो. पण अनेकांना प्रश्न पडतो की हा स्नेक प्लांट नेमकं कुठे ठेवावे, कोणती दिशा योग्य आहे, चुकीच्या ठिकाणी ठेवल्यास काय परिणाम होतात आणि खरंच हा प्लांट घरात सुख समृद्धी आणतो का? तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्नेक प्लांटबद्दल वास्तुशास्त्रानुसार संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला काही महत्त्वाच्या चुका सांगणार आहे ज्या अनेक लोक नकळत करतात. स्नेक प्लांट म्हणजे काय? स्नेक प्लांट हा मदर इन लॉज ट्रंक असेही म्हटलं जातं. या झाडाची पाने उभी, टोकदार आणि हिरव्या रंगाची असतात. हे झाड खूप कमी पाण्यात टिकतं आणि घरातील हवा शुद्ध करण्यासाठी प्रसिद्ध आहे. वास्तुशास्त्रात स्नेक प्लांटला सकारात्मक ऊर्जा वाढवणारे आणि नकारात्मक ऊर्जा कमी करणारे झाड मानले जातात. यामुळे घरात शांतता, आर्थिक स्थिरता आणि मानसिक समाधान वाढतं असं सांगितलं जातं. स्नेक प्लांट घरात ठेवणे शुभ का मानलं जातं? मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार काही झाडं घरातील ऊर्जा बदलण्याची क्षमता ठेवतात. स्नेक प्लांट हे त्यापैकी एक आहे. हे झाड घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करतं, तणाव कमी करण्यास मदत करतं, घरातील वातावरण शांत ठेवतं, आर्थिक प्रगतीसाठी मदत करतं, घरात सकारात्मक कंपन निर्माण करतं. अनेक वास्तुतज्ञांचं मत आहे, स्नेक प्लांट घरात ठेवल्याने वादविवाद कमी होता आणि घरातील सदस्यांमध्ये शांतता वाढते. स्नेक प्लांट ठेवण्यासाठी सर्वात योग्य दिशा दक्षिण पूर्व दिशा, साऊथ ईस्ट. वास्तूनुसार स्नेक प्लांट ठेवण्यासाठी सर्वात शुभ दिशा म्हणजे दक्षिण पूर्व दिशा. ही दिशा अग्नितत्वाशी संबंधित मानली जाते आणि पैशाचा प्रभाव, ऊर्जा आणि प्रगती यावरही प्रभाव टाकते. जर तुम्ही स्नेक प्लांट हॉलमध्ये, ऑफिसमध्ये, दुकानात किंवा घराच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यात ठेवला तर आर्थिक लाभ आणि सकारात्मक ऊर्जा वाढते असं मानलं जातं. पूर्व दिशा. पूर्व दिशा सूर्यप्रकाश आणि नवीन सुरुवातीशी संबंधित आहे. या दिशेत स्नेक प्लांट ठेवल्यास घरातील वातावरण उत्साही राहते, मानसिक शांती मिळते, कामात लक्ष केंद्रित होते, घरातील नकारात्मकता कमी होते. विशेष विद्यार्थ्यांसाठी आणि ऑफिसमध्ये काम करण्यासाठी ही दिशा चांगली मानली जाते. प्रवेशद्वाराजवळ ठेवणे. काही लोक घराच्या मुख्य दरवाजाजवळ स्नेक प्लांट ठेवतात. वास्तूनुसार मुख्य दरवाजाजवळ स्नेक प्लांट ठेवल्यास बाहेरील नकारात्मक ऊर्जा घरात येत नाही, सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते, घरात शांत वातावरण राहते. पण लक्षात ठेवा, झाड कोरडे किंवा खराब नसावे. कोणत्या दिशेला स्नेक प्लांट ठेवू नये? उत्तर पूर्व दिशा, ईशान्य. ईशान्य दिशा देवस्थान आणि अध्यात्माशी संबंधित असते. या दिशेत स्नेक प्लांट ठेवण्याने वास्तूनुसार योग्य मानलं जात नाही, कारण ऊर्जा असंतुलित होऊ शकते, मानसिक तणाव वाढू शकते, घरातील शांतता कमी होऊ शकते. बेडरूममध्ये चुकीच्या जागी. काही लोक बेडच्या अगदी जवळ स्नेक प्लांट ठेवतात. हे टाळावे, कारण टोकदार पानामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतो, झोपेवर परिणाम होऊ शकतो, मानसिक अस्वस्थता वाढू शकते. जर बेडरूममध्ये ठेवायचा असेल तर खिडकीजवळ किंवा कोपऱ्यात ठेवा. बाथरूममध्ये ठेवणे. काही लोक सजावटीसाठी स्नेक प्लांट बाथरूममध्ये ठेवतात, परंतु वास्तुनुसार हे शुभ मानलं जात नाही, कारण बाथरूमची ऊर्जा वेगळी असते, सकारात्मक ऊर्जा कमी होऊ शकते. स्नेक प्लांटचे वास्तुनुसार फायदे. पहिलं, आर्थिक प्रगती. स्नेक प्लांटला वेल्थ अट्रॅक्टिंग प्लांट असंही काही लोक मानतात. योग्य दिशेला ठेवला तर पैशाची अडचण कमी होऊ शकते, व्यवसायात प्रगती मिळू शकते, आर्थिक स्थिरता वाढते. दुसरं, घरातील भांडण कमी होतात. घरात सतत वादविवाद होत असतील तर स्नेक प्लांट सकारात्मक ऊर्जा वाढून वातावरण शांत ठेवण्यास मदत करतो असं मानलं जातं. तिसरं, हवा शुद्ध ठेवतं. स्नेक प्लांट रात्री ऑक्सिजन सोडतं असं सांगितलं जातं, म्हणून घरातील हवा चांगली राहते, ताजेपणा जाणवतो, मानसिक शांतता वाढते, तणाव कमी होतो. हिरवा झाड मन शांत ठेवण्यासाठी मदत करतात. स्नेक प्लांट एनेक्झिटी कमी करण्यास मदत करतो, मन शांत ठेवतो, सकारात्मक विचार वाढवतो. ऑफिसमध्ये स्नेक प्लांट कुठे ठेवावे?
जर तुम्ही ऑफिसमध्ये स्नेक प्लांट ठेवत असाल तर टेबलच्या दक्षिण पूर्व दिशेला ठेवा, रिसेप्शन जवळ ठेवू शकता, कॉम्प्युटरच्या बाजूला ठेवू शकता. यामुळे कामात लक्ष वाढतं, सकारात्मक ऊर्जा मिळते, तणाव कमी होतो. दुकानात स्नेक प्लांट ठेवणे शुभ आहे का? होय मित्रांनो, दुकानात स्नेक प्लांट ठेवणे वास्तूनुसार शुभ मानला जातो. विशेष कॅश काउंटर जवळ, दुकानाच्या प्रवेशद्वाराजवळ, दक्षिण पूर्व कोपऱ्यात ठेवल्यास व्यवसायात सकारात्मक ऊर्जा वाढते असं मानलं जातं. स्नेक प्लांट बद्दल महत्त्वाचे नियम. कोरडं झाड घरात ठेवू नका. जर स्नेक प्लांट सुकलेला असेल तर नकारात्मक वाढू शकते, वास्तुदोष निर्माण होऊ शकतो, म्हणून झाडाची योग्य काळजी घ्या. तुटलेली पाने ठेवू नका. तुटलेली किंवा खराब पाने नकारात्मक ऊर्जा वाढवतं, घरातील वातावरण खराब करू शकता. वेळोवेळी पाणी कापून स्वच्छ ठेवा. प्लास्टिकचा स्नेक प्लांट टाळा. काही लोक कृत्रिम प्लास्टिक प्लांट ठेवतात. वास्तूनुसार नैसर्गिक झाड जास्त प्रभावी मानलं जातं. अंधारा जागेत ठेवू नका. पूर्ण अंधारात स्नेक प्लांट ठेवू नये. थोडं नैसर्गिक प्रकाश मिळेल अशा जागी ठेवणं चांगलं. स्नेक प्लांट बद्दल लोकांचे काही गैरसमज. पहिला, स्नेक प्लांट घरात ठेवल्याने अपशकुन होतं. हे पूर्णपणे चुकीचं आहे. योग्य दिशेला ठेवला तर स्नेक प्लांट शुभ मानला जातो. गैरसमज दुसरा, हा प्लांट फक्त सजावटीसाठी असतो. नाही मित्रांनो, वास्तू आणि आरोग्य या दोन्ही दृष्टीने स्नेक प्लांट महत्त्वाचा मानला जातो. स्नेक प्लांटची योग्य काळजी कशी घ्यावी? जास्त पाणी टाकू नये. आठवड्यातून 1-2 वेळा पाणी पुरेसं असतं. सूर्यप्रकाशात थेट जास्त वेळ ठेवू नका. पाने स्वच्छ ठेवा. खराब पाणी लगेच काढून टाका. कोणत्या लोकांनी स्नेक प्लांट नक्की ठेवावे? ज्यांच्या घरात सतत तणाव असतो, व्यवसायात अडचणी येतात, मानसिक शांतता हवी आहे, घरात सकारात्मक ऊर्जा हवी आहे, ऑफिसमध्ये लक्ष केंद्रित होत नाही, अशा लोकांसाठी स्नेक प्लांट फायदेशीर मानला जातो. तर मित्रांनो, आज आपण स्नेक प्लांट वास्तूनुसार कुठे ठेवावे, कोणत्या दिशा योग्य आहे, कोणत्या चुका टाळावेत आणि त्याचे फायदे काय आहेत हे सविस्तर जाणून घेतलं. लक्षात ठेवा, योग्य दिशेत ठेवलेला स्नेक प्लांट घरात सकारात्मक ऊर्जा, शांतता आणि प्रगती आणण्यास मदत करू शकतो. जर तुम्हाला स्नेक प्लांटबद्दल ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या घरात स्नेक प्लांट कुठे ठेवला आहे हे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.